अरे चिल्या, तुझे दुधाचे ओठ सुकलेले नसतील. अजितदादांवर टीका केली ना बेट्या, तुझ्या राज ठाकरेची आणि तुमची अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही. लक्षात ठेव, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जहरी शब्दात टीका केली आहे. मनसेचे पक्ष पळपुट्यांचा, सोंगड्यांचा आहे. नागपुरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या विकृत कृत्याचं प्रकरण समोर आलंय. लवकरच तुम्हाला ते समजेल, असं अमोल मिटकरी म्हणाले. शेवटी मनसे हा सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही आणि बेवडेशाही असलेल्यांचा पक्ष आहे, अशी टीका मिटकरींनी मनसेवर केली आहे. शरद पवार कोर्टात केस जिंकले तर अजितदादांना कटोरा घेऊन फिरावं लागेल, असं योगेश चिले म्हणाले. त्यावर मिटकरी म्हणाले की चिले पिले ही बांडुळ नवीनच ऐकतोय, त्यांची अवकात काय आहे? देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची अवकात आहे तरी काय? घरात बायको इज्जत देत नाही आणि हे अजित पवारांवर भुंकायला लागले. अजितदादांना आता माननीय बोलतोय. उद्या राज ठाकरेंवर टीका झाली तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कपडे फाडू, असा इशारा चिलेंनी दिलाय. त्यावरही अमोल मिटकरी यांनी आता प्रत्युत्तर दिलंय. अरे चिल्या, तुझे दुधाचे ओठ सुकलेले नसतील. अजितदादांवर टीका केली ना बेट्या, तुझ्या राज ठाकरेने तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही. लक्षात ठेव, असं अमोल मिटकरी म्हणाले. जय मालोकरचा मृत्यू दबावातून झालाय असं तुम्ही म्हणता. त्यावर मिटकरी म्हणाले की जयच्या मृत्यूला मनसेचे पदाधिकारी जबाबदार आहेत. तो मुलगा तिथून कसा गेला, त्याच्या छातीला मार लागलेला आहे का? पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून हे सगळं समोर येईलच. या सगळ्या गुंडांची चौकशी झालीच पाहिजे. माझ्या माहितीनुसार जय मालोकर 10 दिवसानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. त्याची खुन्नस मनसेला होती का? ते खुनशी लोक आहेत. रमेश किनीच्या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. त्यांना वाटलं आपण मोकाट झालो, कोणाचाही जीव घेऊ शकतो. त्यांचा हा कॉन्फिडन्स आता वाढलेला आहे. स्वतःच्या बापालाही संपवण्याचीही त्यांची तयारी आहे, अशा शब्दात मनसेवर मिटकरींनी तोडसूक घेतलं. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.